कोकणात कातकरी समाजाची उदरनिर्वाहासाठी धडपड सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। पावसाळ्यात कातकरी समाजाकडून नदीपात्रात मासे पकडण्यासाठी बांधण बांधली जाते। चिपळूणच्या वशिष्ठी नदीच्या पात्रात कातकरी बांधवांकडून ही बांधण बांधण्यात आली आहे। दगड, लाकडी ओंडके आणि नैसर्गिक सामग्रीचा वापर करून मासे पकडण्यासाठी कातकरी समाजातील कुटुंब लेकराबाळांसह नदीपात्रात उतरतात। पावसाआधी बांधण पूर्ण करण्याची धडपड सध्या इथे पाहायला मिळते। कोकणात पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि कोकणातल्या बहुतांश नद्या ह्या आता प्रवाहित झालेल्या आहेत आणि त्यामुळे कोकणातला कातकरी समाज हा पावसाळी कामाला सुरुवात केलेली आहे। तुम्ही माझ्या मागे पाहताय, हे जे आता बांधतायत याला बांधण असं म्हणतात आणि या बांधणाच्या माध्यमातून हे जो कातकरी समाज आहे हा कातकरी समाज मासे पकडत असतो। उन्हाळ्यामध्ये ही लोक वेठबिगारी करतात, लोकांकडे मजुरीसाठी जातात आणि त्यांचा उदरनिर्वाह करत असतात आणि पावसाळ्यामध्ये हे जे बांधण आहे या बांधणामध्ये जे मासे मिळतात हे मासे विकून ते त्यांचा उदरनिर्वाह करत असतात। अशा प्रकारची ही जी बांधणं आहेत ही जवळपास 15 ते 20 बांधणं ह्या संपूर्ण नदीच्या या प्रवाहामध्ये बांधण्याचं काम ही लोक करत असतात। याच्यातून जे मासे मिळतील त्याच्यातून हा संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो आणि यासाठी संपूर्ण कुटुंब हे जे बांधण जे आहे ते बांधण्यासाठी महिना हे सगळं काम करत असतं। यावर्षी झालंय असं, मे महिन्यामध्येच पावसाला सुरुवात झाल्यामुळे या लोकांची ही कामं खोळंबली होती आणि ही खोळंबलेली कामं सध्या पावसाने उसंत घेतल्यामुळे या कामांना वेग आलेला आहे। चिपळूणमधील वाशिष्ठी नदीच्या पात्रामध्ये अशाच प्रकारची बांधणं बांधण्याचं काम कातकरी समाज करतो आहे। बहुतांश कामं पूर्ण झालेली आहेत, मात्र पावसाळा चांगला जावा आणि उदरनिर्वाह व्यवस्थित व्हावा या हेतूने संपूर्ण कातकरी समाजाच्या एक कुटुंब ह्या अशा प्रकारची बांधणं बांधण्यात आता व्यस्त असलेला पाहायला मिळतो। स्वप्नील घाट, ABP माझा, चिपळूण, रत्नागिरी।